हा माझा नवीन ड्रेस जो की मी ऑनलाईन मागितला होता. कधी एकदा घालून असं झालं होतं आणि असा मी घालून बघितला, छान वाटत होता. हे ते दुपारी जेवण ते झाल्यावर सुवीर गॅस धुवू लागत होता. जे मी करते ते त्याला करायचंच असते, नाही दिलं तर मग रडत बसतो. मग इथं तो गॅस धुवत होता आणि ह्याला टेंट हाऊसची खूप हौस आहे. टेंट हाऊस नाही म्हणून तो सोप्याच्या असं गाद्या काढून टेंट हाऊस करून दे म्हणून रडत असतो. मग असं करून दिलं की खेळत बसतो. पण खेळताना तो काही एका ठिकाणी थांबत नाही, सारखा पळतो इकडं तिकडं, म्हणून ते खाली पडतं सारखं. पण ह्याच्याशी खेळायला त्याला खूप मजा येते. सारखं ह्या करून दे म्हणून रडत असतो, पण ते सारखं पडतच होतं. म्हणून आम्ही ह्याच्यासाठी टेंट हाऊस मागवलं होतं ॲमेझॉनवरून. एका जागेला बसतच नाहीत, जरा त्यात जातो परत आणि येऊन बसतो. मग ते सारखं हल्ल्यामुळे ते पडायचं. त्यामुळे म्हटलं आता ऑनलाईनच बघूया. मग ऑनलाईन बघितलं आणि ऑर्डर केले. किती आवडतं याला यात बसायला. मग ऑनलाईन आल्यावर किती आनंद झाला. घेऊन आला. कधी एकदा ते काढीन असं झालं होतं. मला वेळ नव्हता, मी काम करत होते. थोड्या वेळानं काढा म्हणलं तर ऐकलं नाही. रडून स्वतः काढायला घेतलं ते पूर्ण. मग बाबांनी त्याने जोडलं आणि घरात जाऊन बसला. नवीन आहे म्हटलं तर त्यातून तो बाहेरच येईना, सारखंच जाऊन बसायला लागला. आणि त्याला खिडकी नाही, तो सारखा खिडकी का नाही म्हणून रडत होता ह्याला. पण त्याला आवडलं. तो सारखा जाऊन त्यात बसत होता आणि खेळत होता, बाहेरच नव्हता. इथे आम्ही संध्याकाळी ब्लाऊज शिवायला जाणार होतो. ह्याचं असं वर्क असल्यामुळे आणि फ्रंटला असं असल्यामुळे कसं शिव काही कळतच नव्हतं. त्यामुळे बाहेर शिवून आणावं असं वाटलं. ह्याचा हात बाही अशी होते, त्यामुळे आता शिवायला जाणार होतो. इथे आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालो होतो. सुवीर पण मस्त आवरून तयार झाला होता. बाहेर जायचं म्हटलं खुश झाला होता, कारण त्याला बाहेरचा ज्यूस प्यायला खूप आवडतं. कारण त्यानं ज्यूस जास्त पिलाच नाही, अर्धा पिला, कारण त्याला आईस्क्रीम खायचं होतं. आईस्क्रीमसाठी रडत होता. परत मग त्याला आईस्क्रीम दिलं. मग आम्ही भेळ खाल्ली आणि इथं घरी आल्यावर 12-1 वाजले तरी सुवीर काही झोपत नव्हता. असे त्याची सरकत चालू होती आणि सोबत लॅपटॉप तर लागतोच. थँक्यू.